नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माहिती मोलाची या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण परिसर अभ्यास या विषयावर 200 प्रश्न घेणार आहोत। या प्रश्नामध्ये काही प्रश्न अगोदरच्या प्रश्नसंचातील आहेत तर काही नवीन प्रश्नांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। चला तर मग सुरुवात करूया। जावळींच्या मोऱ्यांना आदिलशहाने कोणता किताब दिला? चंद्रराव हा किताब आदिलशहाने मोरे यांना दिला होता। घोडखिंड डॅश या नावाने इतिहासात अमर झाली। पावनखिंड या नावाने। शाहिस्तीखानाने कोणत्या ठिकाणी मुक्काम ठोकला होता? लाल महालामध्ये। खालील विधानांचा विचार करा व अयोग्य विधान ओळखा। विधान आहेत: ए. आकाशातील सर्व वस्तूंना ग्रह म्हणतात। आकाशातील सर्व वस्तूंना खगोलीय वस्तू म्हणतात। सी आहे आकाशातील सर्व वस्तूंना तारे म्हणतात। ए आणि सी हे अयोग्य विधान आहेत तर बी हे बरोबर आहे। आकाशातील सर्व वस्तूंना खगोलीय वस्तू म्हणतात। शिवरायांनी लाल महालात शिरून डॅशची 3 बोटे कापली होती। शाहिस्तीखानाची 3 बोटे शिवरायांनी लाल महालामध्ये शिरून कापली होती। आकाशातील खगोलाविषयी योग्य विधान ओळखा। ए बरोबर आहे तर बी हे चूक आहे। तर बरोबर विधान आहे: ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात। पृथ्वीशिवाय सूर्याभोवती परिभ्रमण करणारे आणखी किती ग्रह आहेत? 7 ग्रह आहेत। जयसिंगाने नेमलेला उदयभान हा डॅश किल्ल्याचा किल्लेदार होता। कोंढाणा या किल्ल्याचा किल्लेदार होता। शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून डॅशची निवड केली। रायगड या किल्ल्याची स्वराज्याची राजधानी म्हणून निवड केली। प्रतापगडावर कोणत्या देवीचे मंदिर आहे? भवानी देवीचे मंदिर प्रतापगडावर आहे। जिजामाता यांचा मृत्यू केव्हा झाला? 17 जून 1674 या दिवशी जिजामाता यांचा मृत्यू झाला। शिवरायांचे सावत्र भाऊ व्यंकोजी राजे दक्षिणेतील डॅश जहागिरी सांभाळत होते। तंजावरची जहागिरी शिवरायांचे सावत्र भाऊ व्यंकोजी हे सांभाळत होते। जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा केला जातो? 5 जून या दिवशी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो। फुलपाखराच्या वाढीच्या अंडी, आळी, डॅश आणि डॅश या 4 अवस्था आहेत। तर त्या अवस्था आहेत: अंडी, आळी, कोश आणि प्रौढ या 4 अवस्था फुलपाखराच्या वाढीच्या अवस्थेच्या आहेत। सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना एकत्रितपणे डॅश म्हणतात। सूर्यमाला असे म्हणतात। महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? गोदावरी। मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे तर डॅश ही उपराजधानी आहे। नागपूर। प्राकृतिक रचनेवरून महाराष्ट्राचे प्रमुख किती विभाग पडतात? 3 विभाग पडतात। ते आहेत पर्वतीय प्रदेश, पठारी प्रदेश आणि किनारपट्टीचा प्रदेश।
सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह कोणता? बुध हा सर्वात जवळचा ग्रह आहे सूर्याच्या. महाराष्ट्राच्या उत्तर भागातील सर्वात उंच पर्वत शिखर खालीलपैकी कोणते? अस्तंबा हे महाराष्ट्राच्या उत्तर भागातील सर्वात उंच पर्वत शिखर आहे. ते सातपुडा पर्वत रांगेत आहे. सह्याद्री पर्वत रांगेतील डॅश हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. कळसुबाई हे शिखर आहे. सह्याद्री पर्वताला पश्चिम घाट असं देखील म्हणतात. महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे? अरबी समुद्र महाराष्ट्राच्या पश्चिमेस आहे. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त पाऊस पडतो? ठाणे या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो. राज्यातील बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. त्या शेतीला डॅश शेती म्हणतात. जिरायती शेती असं म्हणतात. तर जी शेती कूपननलिका किंवा विविध जलसिंचनावर आधारित असते त्या शेतीला बागायती शेती असं म्हणतात. महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली? 1 मे 1960 या दिवशी. डॅश या तारखेला सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र असते. 22 डिसेंबर या तारखेला सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र असते. पृथ्वी सूर्यापासून कितव्या स्थानावर आहे? 3ऱ्या स्थानावर. खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा. विधान आहेत: स्वयंप्रकाशित खगोलांना तारे म्हणतात. चंद्र हा एक ग्रह आहे. तर सूर्य हा पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा आहे. यामध्ये चुकीचे विधान आहेत बी आणि सी. म्हणजेच बरोबर विधान आहे स्वयंप्रकाशित खगोलांना तारे असं म्हणतात. सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह कोणता? मंगळ हा ग्रह सूर्यापासून सर्वात दूर आहे. मध्ययुगात राजमुद्रा बहुधा डॅश भाषेत कोरलेली असत, पण शिवरायांची राजमुद्रा संस्कृत भाषेत होती. फारशी मध्ययुगात राजमुद्रा बहुधा फारसी भाषेमध्ये लिहिली जायची. शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणी तयार केली? शहाजीराजे भोसले यांनी शिवरायांची राजमुद्रा तयार केली. पृथ्वीच्या गतीविषयाच्या पुढील विधानावर विचार करा. पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे म्हणजे परिवलन गती होय. बी आहे पृथ्वीचे स्वतःभोवती फिरणे म्हणजे परिभ्रमण होय. दोन्ही विधान चूक आहेत. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यास डॅश म्हणतात. परिभ्रमण. बाजीप्रभू कोणत्या किल्ल्याचा किल्लेदार होता? पुरंदर या किल्ल्याचा बाजीप्रभू हा किल्लेदार होता. अमावस्यापासून पौर्णिमेपर्यंतचा काळ म्हणजे डॅश होय. शुक्ल पक्ष होय. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यास डॅश म्हणतात. परिवलन.
भारतीय अवकाश संशोधन संस्था यांच्या मार्फत चंद्रयान-1 हा उपक्रम केव्हा राबवण्यात आला? 22 ऑक्टोबर 2008 या दिवशी. पृथ्वीच्या परिवलनामुळे डॅश व डॅश होते. दिवस व रात्र होते. श्री शिवछत्रपती महाराज यांचा राज्याभिषेक कोणत्या साली झाला? 1674 साली झाला. याच साली राजमाता जिजाऊ यांचा मृत्यू देखील झालेला आहे. पृथ्वीवरील सर्वात लहान खंड कोणता? ऑस्ट्रेलिया. पृथ्वीवर एकूण किती महासागर आहेत? 5. संपूर्ण वर्षात डॅश आणि डॅश या दोनच तारखा अशा आहेत की त्या तारखांना 12 तासाची रात्र व 12 तासाचा दिवस असतो. त्या दोन तारखा कोणत्या? 22 मार्च आणि 22 सप्टेंबर या दोनच तारखा अशा आहेत की या तारखांना 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र असते. एका अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्येपर्यंतचा काळ म्हणजे डॅश होय? चंद्रमास होय. पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंतचा काळ म्हणजे डॅश होय? कृष्ण पक्ष होय. जमिनीखाली खडकाच्या थरात साठलेल्या पाण्याला काय म्हणतात? भूजल असं म्हणतात. पृथ्वीपासून तपांबराच्या बाहेर सुमारे 50 किलोमीटर पर्यंतच्या थराला डॅश म्हणतात? स्थितांबर. पृथ्वीभोवती असणाऱ्या हवेच्या आवरणाला डॅश म्हणतात? वातावरण. घोडखिंड कोणी लढवली? बाजीप्रभू देशपांडे यांनी घोडखिंड लढवलेली आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 13 किलोमीटर अंतरापर्यंतच्या थराला डॅश म्हणतात? तपांबर. कोंढाण्याचे सिंहगड हे नामकरण केव्हा करण्यात आले? 1670 साली कोंढाणा किल्ल्याचे नामकरण सिंहगड असे करण्यात आले. जातीभेद, स्त्री-पुरुष विषमता आणि स्त्री शिक्षणाचा अभाव हे आपल्या समाजातील प्रमुख अडथळे दूर करण्याचा प्रयत्न डॅश यांनी केला. ज्योतिबा फुले, शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. स्वराज्याचा शिल्पकार श्री छत्रपती राजे यांचा मृत्यू केव्हा झाला? 3 एप्रिल 1680. मतदानाचा अधिकार 21 वर्षावरून 18 वर्षावर आणण्यात आला. हा नियम कोणत्या सालापासून आला? 1988 साली. आपल्या राज्यात डॅश पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना राबवण्यात आली आहे? 2007 पासून. अहिराणी ही भाषा महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात बोलली जाते? खानदेश.
डॅश हा दिवस संयुक्त राष्ट्रातर्फे आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून साजरा केला जातो. 21 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून साजरा केला जातो. तानाजी मालुसरे कोकणातील डॅश या गावचा राहणारा होता. उमरठे या गावचा तो रहिवासी होता. संयुक्त राष्ट्राचे मुख्यालय कोठे आहे? न्यूयॉर्क या ठिकाणी. नकाशामध्ये जमिनीचा उंच सखलपणा दाखवण्यासाठी कशाचा उपयोग करतात? समुच्च रेषा पद्धतीचा उपयोग करतात. भारतीय सर्वेक्षण संस्था भारतातील नकाशा तयार करण्याची मुख्य संस्था आहे. तिची स्थापना केव्हा झाली? 1767 साली. भारतीय सर्वेक्षण संस्था या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? डेहराडून. इयत्ता 7वीला कोणत्या कालखंडाचा अभ्यास आहे? मध्ययुगीन कालखंडाचा. पृथ्वी आणि बुध यांच्या दरम्यान कोणता ग्रह आहे? शुक्र हा ग्रह आहे. इतिहास हा विश्वसनीय पुराव्यावर आधारित असावा लागतो. या पुराव्यांनाच डॅश साधने असे म्हणतात. इतिहासाची साधने असं म्हणतात. डॅश या तारखेला सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र असते. खालीलपैकी कोणते भौतिक साधने नाहीत? खलिते, आज्ञापत्रे हे भौतिक साधने नसून लिखित साधने आहेत. भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते? राजस्थान. खालीलपैकी कोणता किल्ल्याचा प्रकार आहे? वरील सर्व म्हणजेच किल्ल्याचे जे काही 4 प्रकार आहेत त्यामध्ये भुईकोट, जलदुर्ग, गिरिदुर्ग आणि वनदुर्ग असे हे किल्ल्यांचे प्रकार आहेत. हैदर अलीच्या काळात नाण्यावर कशाचे चित्र होते? शिवपार्वतीचे चित्र हैदर अलीच्या काळात नाण्यावर असायचे. तोरणा किल्ल्यावर कोणत्या देवीचे देऊळ आहे? वरंजाई या देवीचे देऊळ तोरणा किल्ल्यावर आहे. गुरु तेग बहादर शिखांचे 9वे गुरु यांचा औरंगजेबने इसवी सन डॅश मध्ये शिरच्छेद केला. 1675. पेशव्यांच्या नाण्यावर कोणत्या भाषेचा वापर केला जात असे? अरेबिक आणि फार्शियन. जगप्रसिद्ध नालंदा विद्यापीठातील समृद्ध ग्रंथालय कोणी जाळून टाकले? बख्तार खलजी. दगडावर किंवा भिंतीवर कोरलेले लेख म्हणजेच डॅश होय. शिलालेख होय. सम्राट अकबराच्या काळात नाण्यावर कशाचे चित्र होते? राम सीतेचे चित्र सम्राट अकबराच्या काळात नाण्यावर असायचे. शिवरायांनी मलम्मा देसाई हिला कोणता किताब दिला? सावित्री हा किताब
शिवरायांनी मल्मा देसाई हिला दिला होता? महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचा आणि महानुभव पंथाचा उदय केव्हा झाला? यादवांच्या काळामध्ये. पानिपतची पहिली लढाई कोणामध्ये झाली? इब्राहिम लोदी आणि बाबर यांच्यामध्ये झाली. चक्रधर स्वामींचे गुरु कोण आहेत? श्री गोविंद प्रभू. स्मारकामध्ये डॅशचा समावेश होत नाही. राजवाड्याचा समावेश स्मारकामध्ये होत नाही. तांब्याच्या पत्र्यावर कोरलेल्या लेखांना डॅश म्हणतात. ताम्रपट असं म्हणतात. हिंदी साहित्यातील महाकवी सूरदास यांनी डॅश हे काव्य लिहिले. सूरसागर हे काव्य सूरदास यांनी लिहिलं आहे. तानाजी मालुसरेच्या भावाचे नाव काय होते? सूर्याजी. खालीलपैकी लिखित साधने कोणते? खलिते आणि आज्ञापत्रे हे लिखित साधने आहेत. शिखांचे 10वे गुरु कोण आहेत? गुरु गोविंद सिंग. 8व्या शतकामध्ये मोहम्मद बिन कासिम या अरबी सैनानीने दाहिर राजाचा प्रतिकार मोडून काढून कोणता प्रदेश जिंकला? सिंध प्रांत. मध्ययुगीन काळातील कृष्णदेवराय या राजाने खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला नाही? सूरसागर हा ग्रंथ सूरदास या हिंदी साहित्यिकाने लिहिलेला आहे. तर अमुक्तमालंदा आणि राजनीती विषयक हे 2 ग्रंथ कृष्णदेवराय यांनी लिहिलेले आहेत. 13व्या शतकात चक्रधर स्वामींनी महाराष्ट्रात महानुभव पंथ प्रवर्तित केला. तो पंथ कोणता उपदेश देतो? कृष्ण भक्तीचा. पानिपतची पहिली लढाई केव्हा झाली? 21 एप्रिल 1526 ला. खालीलपैकी मौखिक साधने कोणती? श्लोक व पोवाडे हे मौखिक साधने आहेत. मन्मथ स्वामी यांचा डॅश हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. परमरहस्य. शिखांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंग यांचा मृत्यू इसवी सन डॅश मध्ये झाला. 1708 मध्ये झाला. खालीलपैकी कोणता ग्रंथ तुलसीदास यांनी लिहिला आहे? रामचरितमानस. गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथात खालीलपैकी कोणत्या संतांच्या रचनेचा समावेश आहे? वरील सर्व म्हणजेच संत कबीर, संत नामदेव आणि गुरु नानक यांच्या रचनांचा समावेश गुरुग्रंथ साहिब मध्ये आहे. कालनिश्चितीच्या पद्धतीतील कर्ब 14 पद्धती ही कोणत्या शास्त्रज्ञांनी शोधली? विलाड लिब्बी या शास्त्रज्ञाने. भारताचा सुमारे डॅश टक्के भूभाग शेतीसाठी वापरात आहे. 60%.
जून ते ऑक्टोबर पर्यंतच्या हंगामास डॅश हंगाम म्हणतात. खरीप हंगाम. ठिबक सिंचन, तुषार सिंचन या सिंचनाच्या डॅश पद्धती आहेत. आधुनिक. दासबोध हा ग्रंथ कोणाचा आहे? समर्थ रामदास स्वामी यांचा आहे. सतत आणि संथ गतीने होणारा बदल म्हणजे डॅश होय. उत्क्रांती. मार्च ते जून मध्ये जी पिके घेतली जातात त्या पिकांना डॅश म्हणतात. उन्हाळी पिके. संत नामदेवांनी कोणत्या धर्माचा प्रसार केला? भागवत धर्माचा प्रसार संत नामदेवांनी केला. इयत्ता 6वीला कोणत्या कालखंडाचा इतिहास आहे? प्राचीन भारताचा इतिहास. आदिलशहा व निजामशहा या सुलतानांच्या काळात घृष्णेश्वराच्या मंदिराची दुरुस्ती कोणी केली? मालोजीराजे भोसले यांनी केली. अमेरिकेचे संविधान इसवी सन डॅश मध्ये अंमलात आले. 1789. संत रामदासांनी बलोपासनेसाठी ठिकठिकाणी डॅश मंदिरे उभारली. हनुमानाची. अमेरिकेच्या संविधानात किती कलमांचा समावेश आहे? 7 कलमांचा. शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ कोणता? मध्ययुगीन. भारतीय संविधानामध्ये किती कलमांचा समावेश आहे? 395. आदिलशहाने सर लष्कर हा किताब कोणाला दिला? शहाजीराजे भोसले यांना. संत नामदेव डॅशचे निस्सीम भक्त होते. विठ्ठलाचे. शहाजीराजे भोसले यांच्या वडिलांचे नाव काय? मालोजीराजे. संत तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्जखते डॅश नदीमध्ये बुडवली. इंद्रायणी. संविधानाने तयार केलेल्या संघसूचीमध्ये किती विषय समाविष्ट आहेत? 97. ऑक्टोबर ते मार्च पर्यंतच्या हंगामास डॅश हंगाम असे म्हणतात. रब्बी हंगाम. सध्या भारतात किती राज्य व किती केंद्रशासित प्रदेश आहेत? 9 केंद्रशासित प्रदेश व 28 राज्य आहेत. संविधान सभेत एकूण किती सदस्यांचा समावेश होता? 299. चक्रधर स्वामींनी स्थापन केलेला पंथ कोणता? महानुभव पंथ. संविधानातील समवर्त सूची कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आली? ऑस्ट्रेलिया. भारताच्या संविधान निर्मितीला इसवी सन डॅश पासून सुरुवात झाली. 1946. संत तुकारामांचे मूळ गाव कोणते? देहू. संविधानाने तयार केलेल्या समवर्त सूचीमध्ये किती विषय समाविष्ट आहेत? 47 विषयांचा समावेश समवर्ती सूचीमध्ये आहे. किंडरगार्टेन या शिक्षण प्रणालीचे प्रतिपादन कोणी केले?
मॉन्टेसरी. रक्तगटाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? लँडस्टेनर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म केव्हा स्वीकारला? 14 ऑक्टोबर 1956. सामाजिक न्याय दिन केव्हा साजरा करतात? 26 जून. गणिताच्या शुद्ध गणित व डॅश या दोन प्रमुख शाखा आहेत. शुद्ध गणित व उपयोजित गणित या दोन शाखा आहेत. संयुक्त राष्ट्र अमेरिका मध्ये किती राज्य आहेत? 50. डॅश मध्ये आशयुक्त अध्यापन या संकल्पनेचा उगम झाला? 1978-79 मध्ये. इयत्ता 8वीच्या मुखपृष्ठाविषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? आणि ते दोन्हीही बरोबर आहेत. पाठाची प्रस्तावना सुरुवातीचे डॅश ते डॅश मिनिटापर्यंत असावी. 2 ते 3 मिनिटापर्यंत. हातांचा उपयोग करून हत्यारांची निर्मिती करणारा मानव म्हणजेच कुशल मानवाचा शोध कोणी लावला? लुई डिकी या शास्त्रज्ञाने. कुशल मानवाला होमोलेबियस हे नाव कोणी दिले? लुई डिकी या शास्त्रज्ञाने. अश्मयुगीन कालखंडाचा खालीलपैकी काळ कोणता? वरील सर्व. प्रस्तावना व विषय प्रतिपादन या दोन पायऱ्यांना जोडणारा दुवा म्हणजे डॅश होय. हेतुकथन. पाठ नियोजनात डॅश या पायरीला महत्त्वाचे स्थान आहे. विषय प्रतिपादनाला महत्त्वाचे स्थान आहे. संत ज्ञानेश्वरांचे मूळ गाव कोणते? आप्पेगाव. उपयोजनात डॅश प्रश्नांचा वापर करावा लागतो? वस्तुनिष्ठ प्रश्नांचा. खालील विधानांचा विचार करा. विधान आहेत ग्रहपाठ, ज्ञान, आकलन यावर अवलंबून असतो. दुसरे विधान आहे स्वाध्याय, उपयोजन व कौशल्य यावर अवलंबून असतो. दोन्ही विधानं बरोबर आहेत. रामदास स्वामी यांचा जन्म कोठे झाला? जाम या गावी. भूतकालीन थोर व्यक्तीचे चरित्र म्हणजे इतिहास ही व्याख्या कोणाची? कार्लाईल यांची ही व्याख्या आहे. संत तुकारामांचे मूळ गाव कोणते? देहू. डॅश हा सर्वात पहिला इतिहासकार मानला जातो. हेरोडोटस. ऑस्ट्रेलिया खंडाची ओळख हा पाठ डॅश अध्यापन पद्धतीने घेतल्यास अधिक उपयुक्त ठरतो. ती अध्यापन पद्धती प्रादेशिक अध्यापन पद्धती होय. संविधानाने तयार केलेल्या राज्यसूचीमध्ये किती विषय समाविष्ट आहेत? 66. इयत्ता 8वीला कोणत्या कालखंडाचा इतिहास आहे? आधुनिक भारताचा इतिहास इयत्ता 8वीला शिकवला जातो. ऑस्ट्रेलियाचे क्षेत्रफळ किती आहे? 77 लाख चौरस किलोमीटर. अभ्यासक्रम विषयक घटकांचे नियोजन खालीलपैकी कोणते? वरील सर्व. संत ज्ञानेश्वरांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला नाही? यापैकी नाही म्हणजेच हे वर लिहिलेली जी आहे ती संत ज्ञानेश्वरांचीच ग्रंथ आहेत. खालीलपैकी दृकश्राव्य साधने कोणती? वरील सर्व.
मॅगडिगल यांच्या मतानुसार व्यक्तीमध्ये डॅश प्रकारच्या सहज प्रवृत्ती असतात. 14 प्रकारच्या. आकृतीच्या व लिखाणाच्या साहाय्याने केलेले प्रतिपादन म्हणजे डॅश होय. तक्ते होय. तक्त्यांचे किती प्रकार पडतात? 4 प्रकार पडतात. खालीलपैकी कोणता तक्त्याचा प्रकार आहे? वरील सर्व. शहाजीराजे डॅश भाषेचे गाढे पंडित होते. संस्कृत भाषेचे. हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा पक्का निर्धार शिवराय व मावळे यांनी कोणत्या ठिकाणी बसून केला? रायरेश्वराच्या मंदिरात. संविधान दिन केव्हा साजरा केला जातो? 26 नोव्हेंबर. भारताचे संविधान लिहिण्यासाठी किती कालावधी लागला? 2 वर्ष 11 महिने 17 दिवस. भारताच्या मूळ संविधानात डॅश भाग, डॅश कलमे व डॅश परिशिष्टे यांचा समावेश आहे. 22 भाग, 395 कलमे आणि 8 परिशिष्टे. राष्ट्रीय सेवा योजनेची सुरुवात कोणत्या साली करण्यात आली? 1969. खालीलपैकी विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती कोणती नाही? व्याख्यान अध्यापन पद्धती ही शिक्षक केंद्री आहे. आधुनिक शिक्षणशास्त्राचा जनक हार्बर्ट आहे. डॅश विषयामध्ये प्रायोगिक पद्धतीचा वापर करण्यास अधिक वाव आहे. विज्ञान या विषयामध्ये. कंठस्थ ग्रंथी डॅश हा स्राव उत्पन्न करते. थायरॉक्सिन. शरीरातील सर्व इंद्रियावर ताबा ठेवण्यासाठी शरीरांतर्गत संस्थेस काय म्हणतात? चेतासंस्था. खालीलपैकी कोणत्या वायूला निष्क्रिय वायू अशी संज्ञा देता येणार नाही? हायड्रोजन या वायूला निष्क्रिय वायू म्हणता येणार नाही. निष्क्रिय वायू एकूण 5 आहेत. हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन आणि झेनॉन. मांडीचे हाड हे शरीरातील सर्वात मोठे हाड असून त्यास काय म्हणतात? फिमर. वाटाण्याच्या मुळावरील गाठीत खालीलपैकी कोणते सहजीवी जीवाणू असतात? रायझोबियम. 1757च्या प्लासीच्या लढाईत डॅश विजयी झाले? इंग्रज. डॅश याला म्हैसूरचा वाघ या नावाने गौरविले जाते? टिपू सुलतान. खालीलपैकी कशाचा लसणासारखा वास येतो? पिवळा फॉस्फरस. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकर्णी सभेची स्थापना केव्हा केली? 20 जुलै 1924 ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? 1866 इतिहासाचा जनक कोणास म्हणतात? हेरोडोटसला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म केव्हा स्वीकारला? धातूचे निष्कर्षण करण्यासाठी कोकचा वापर केला जातो कारण कोक हा उत्कृष्ट डॅश आहे. शपनक आहे. प्राथमिक शिक्षणाच्या अधिकार कायद्याची अंमलबजावणी कधी झाली? 1 एप्रिल 2010 साली. डॅश या वयोगटातील प्रत्येक बालकास मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण बालकाचा मूलभूत अधिकार. 6 ते 14 वयोगटातील. खालीलपैकी उष्ण रक्ताचा प्राणी कोणता? देवमासा.
खालीलपैकी कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे झाडाची पाने पिवळी पडतात? नायट्रोजन. इतिहास हा अनुभवांचा नंददीप आहे, ही व्याख्या कोणाची? हेपॉल्ड. लाख हा कोणता पदार्थ आहे? वनस्पतिजन्य. लाल शैवालात कोणते लाल वर्णक असते? फायकोइरेथीन. डॅश म्हणजे शिक्षणाची उद्दिष्टे साध्य करण्याचे साधन आहे? अभ्यासक्रम. डॅश हा शिक्षकाचा मित्र मानला जातो? फळा किंवा बोर्ड. डॅश या पद्धतीत आशयज्ञान हे पायरी पायरीने होत जाते. समकेंद्र पद्धतीमध्ये आशयज्ञान हे पायरी पायरीने होत जाते. त्रिकालबाधित सत्य असणारे विधान म्हणजे डॅश होय. तत्व होय. व्यक्तीच्या सुप्त गुणांचा विकास करणे हे डॅशचे ध्येय आहे. शिक्षकाचे ध्येय आहे. एखाद्या मूर्त अमूर्त बाबीला दिलेले नाव म्हणजे डॅश होय. संज्ञा. शिकविलेल्या विषयभागातील उपयोग करून उदाहरणे सोडवणे म्हणजे डॅश होय. उपयोजन. पाठ्यपुस्तकाच्या साहाय्याने विद्यार्थ्यांमध्ये डॅशचा विकास होतो. सृजनशीलतेचा. सर्वांगीण विकास म्हणजे बोधात्मक, भावात्मक व डॅश अंगाचा विकास होय. क्रियात्मक. डॅश पद्धती ही प्रश्न उत्तरावर आधारलेली आहे. पृथक्करण ही पद्धती प्रश्न उत्तरावर आधारलेली आहे. डॅश ही पद्धती म्हणजे प्रत्यक्ष अनुभव घेऊन ज्ञान प्राप्त करणे. प्रायोगिक पद्धती म्हणजे प्रत्यक्ष अनुभव घेऊन ज्ञान प्राप्त करणे. विद्यार्थ्यांच्या कृतीयुक्त विकासाचा पडताळा घेण्यासाठी डॅश परीक्षा हे साधन वापरले जाते. प्रात्यक्षिक परीक्षा हे साधन वापरले जाते. नियोजनाची पहिली पायरी म्हणजे डॅश नियोजन होय. वार्षिक नियोजन. वार्षिक नियोजन केल्यानंतर घटक नियोजन, मग त्यानंतर पाठ नियोजन अशा पद्धतीने नियोजन केली जातात. आणि यानंतर शेवटचा प्रश्न आहे, सामान्य नियमाचा वापर करून विशेष उदाहरणे सोडवणे म्हणजे डॅश पद्धती होय. अवगामी. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते परिसर अभ्यास या विषयाचे प्रश्न. हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले हे अवश्य कळवा. तुमचा अभिप्राय आमची ताकद आहे. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत अभ्यास करत रहा. यश तुमचंच आहे.